रोहनला मारणार? हा, माझ्या नवऱ्याला मारणार तू? त्याला हात तर लावून दाखव, माझ्याशी गाठ आहे तुझी. का नाही मारायचं मी? माझ्या घरात जर चोर घुसत असेल तर मी शांत राहायचं? मी प्रोटेक्ट करणारच ना माझं घर. अरे पण चोर कुठे येतो? माझा हसबंड आहे, रोहन आहे तो, रोहन. पण चोरासारखं का आला मग? ए तुम्ही भांडू नका अजिबात, शांत व्हा. काय रोहन दादा, असं कोणी येतं का चोरी वगैरे करायला? आणि तुला माझं आणि ताईचं सासर मिळालं का रे? किती एम्बॅरेस केलं तू आता आम्हाला. तू बरी आहेस ना? काहीतरी काय बोलतेस तू? जरा गप्पा बस. वहिनी, सुशला का गप्प करतेस तू? बरोबरच बोलतीये ती. असं चोरासारखं येण्यापेक्षा रोहनने आधी कॉल करून यायला नको? अंशू बास आता, आणि चोर म्हणणं बंद करा. आधी कोणी चोर शिरलं नाहीये घरात, रोहन आहे तो. अरे तुम्ही गप्प व्हा सगळे. तुमच्या बोलण्यामुळे ना रोहन जास्तच घाबरतोय. रोहन, तू नक्की ओकेस? आणि आम्हाला कोणालाच अशी अपेक्षा नव्हती की तू अशा पद्धतीने येशील, म्हणून सगळे पॅनिक झालेत. ओके, आता सगळ्यांनी रिलॅक्स व्हा, काहीही झालेलं नाहीये. नाही सर, खरं तर तुम्हा सगळ्यांची रिॲक्शन अगदी ऑब्व्हियस होती. पण ऐका ना, मी जे वागलो ना त्यासाठी खरंच सगळ्यांना सॉरी. माझा कोणालाच घाबरवण्याचा वगैरे हेतू नव्हता. घाबरून झाल्यावर हे सगळं बोलून उपयोग काय? शट अप. काय शटअप? मी तर हाणणारच होतो. असं काही बोलायचं नाही. माझ्या समोर तर तो बोलायचंच नाही. तू हात तर लावून दाखव, हात लावून दाखव. पण चोर होत. एक मिनिट शांत व्हा प्लीज. माझा ना खरंच नाईलाज झाला. मी सगळ्यांची माफी मागतो या गोष्टीसाठी. आणि माझा खरंच नाईलाज होता म्हणून चोरी करायला आलो. तुझ्याशी बोलण्यात ना खरं सांगतो काही अर्थच नसतो. हो, कारण तुला दुसऱ्या माणसातले चांगले गुण कधी दिसतच नाहीत. आता आधीरा एक उत्तम सून आहे, एक छान मुलगी आहे, हे आम्हा सगळ्यांना कळतं ग. पण तुझ्या नजरेला ते दिसत नाही, त्याला आम्ही काय करणार? याशिवाय तुला तुझ्या भ्रमात राहायचं असेल ना तर तू आपली बिचारी खुशाल राहा. बरोबर, तुम्ही तर तिचीच बाजू घेणार ना. ते तुमच्यावर कशा गडगड गडगड बोलत असते. सगळा कडवटपणा तर तिने माझ्या अंगावर ओकलाय. तिला ना बरोबर माहितीये कोणाच्या चाव्या कशा फिरवायच्या त्या. सगळ्यांना तिने स्वतःच्या बाजूने करून ठेवलंय. मी एकटं पडावं ना म्हणून. पक्की शहाणी आहे ती. तुम्हाला सांगते ना, एक दिवस काय आहे. हॅलो, बोला. अहो म्हणता नाही काय? काय? अहो मला तर काहीच सुचत नाहीये. अजून ना काळजात धडधडतंय माझ्या. मला तर चक्करच आली असती. इतका भयानक प्रकार करून ठेवलाय तुमच्या रोहननी. काहीतरी बोलू नका. उगीच माझ्या रोहनला दोष वगैरे देत जाऊ नका. मी आधीच सांगते तुम्हाला माहिती आहे ना तुमची मुलगी कशी आहे ती. तिच्याकडे बघा ना जरा, तिने काय केलंय ते. भांडून गेली आमच्या सगळ्यांबरोबर भांडून गेली. आणि ना नाक वर करून आली आहे तुमच्याकडे. उच्छाद मांडलाय नुसता तिने. उच्छाद अधीराने नाही, रोहननी मांडलाय. अधीरा आमची तिच्या हक्काच्या घरी आली आहे. अहो काय बोलताय तुम्ही? माझा मुलगा आहे तो, कळलं ना? मी माझ्या मुलाबद्दल असं वाईट साईड ऐकून घेणार नाही मल्लिका. ते मी तुम्हाला आधीच सांगते, माझा मुलगा खूप चांगला आहे. तुम्हाला माहिती आहे ना तुमची मुलगी कशी आहे? हा, माहिती आहे ना कशी आहे ती. असं राग येतो ना मला तिचा. अरे खोटं नाटं सांगितलं असेल तुम्हाला काहीतरी रोहन बद्दल. तुम्ही तिला जा विचारायचं सोडून माझ्या मुलाला काय दोष देताय हो? माझ्या डॉलनी काही सांगायची गरजच नाहीये. सगळं डोळ्यासमोर घडतंय आमच्या. आज खरे रंग दाखवले हा तुमच्या रोहनने आम्हाला. अहो कसले रंग? काय केलंय रोहनने? काय केलं म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही, तरी इतक्या कॉन्फिडेंटली तुम्ही रोहनची बाजू घेताय. मला नाही आवडलं हे म्हणतात तुमचं. तुम्ही काय केले सांगा आधी. सांगा ना काय केलंय. खरंच सांगते मंदाताई, मला हे दिवस जिवंतपणे बघावे लागतील असं वाटलं नव्हतं. अरे पण झालं काय सांगा ना. विचारा तुमच्या लाडक्या लेकाला. राजवाड्यांचा जावई म्हणवतो स्वतःला आणि चोरासारखा घरात घुसलाय आमच्या. नका 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 मल्लिकाताई,
मस्करी करत जाऊ नका, मला नाही हसू येणार आहे. सकाळपासून कोणी सापडलं नाही का तुम्हाला? अशा बाबतीत मस्करी करीन का मी तुमची? अहो रोहन माझ्या आता डोळ्यासमोर आहे. रोहननी स्वतःच्या तोंडाने कबूल केलंय की त्याचा नाईलाज झाला आणि तो चोरीच्या उद्देशाने आमच्या घरात आला. काय 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 बोलते तुम्ही? हा नाही नाही नाही, चल, असं काही होऊ शकत नाही. काहीतरी काय? डॉलची शपथ घेऊन सांगते मी. अरे देवा. आता देवाला कशाला डिस्टर्ब करताय? अरे ऐका ना ऐका ना ऐका ना, आता मी काय करू सांगा ना प्लीज. तुमच्या मुलांनी हे सगळं करायच्या आधी विचार करायला हवा होता. ही गोष्ट बाहेर कळली तर लोक काय म्हणतील? राजवाड्यांचा जावई चोर? मी फक्त बोलतेय, पण आमचा समर इतका संतापलाय ना. तुम्हाला समर माहितीच आहे ना आमचा, त्याचा राग काय असतो ते. मला तर समरकडे बघूनच आता भीती वाटते. तुमच्या रोहनची आता तो काय अवस्था करतोय कोण जाणे. आता ते मी काय सांगणार? मला फक्त तुमच्या कानावर घालायचं होतं म्हणून मी तुम्हाला कॉल केला. चला चला, कोणतरी आलं वाटतं. ठेवते हा फोन. बाय. नाही नाही नाही, ठेवू नका ना. बघा ना, मला सांगा ना काय करू मी. सांगा ना, मला काही कळत नाही. अहो टेन्शन दिलं मला, आणि घाबरून सोडलं. आओ आओ आओ, वाट लागली पूर्ण. रंग उधळलाय तुमच्या लेकरानं. काय झालंय काय? राजवाड्याच्या घरामध्ये जाऊन चोरी केली त्याने. चोरी करण्यासाठी गेला होता तो. अरे देवा. अहो मी फक्त दागिने पैसे मागितले, याची तर चोरीपर्यंत मजल गेली. गेला 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 आपला पोरगा वाया गेला. देवा, कुठल्या जन्माची पाप पेडतोय आम्ही. काय कळत नाहीये का असं झालं. का चोरी करायला लागला. श्रावण बाळ होतं, पण आज आई वडिलांचा सुद्धा विचार केला नाही. परवा सुद्धा केली नाही त्यांनी आई वडिलांची. एवढे कष्ट उपसले आपण त्याच्यासाठी. खस्ता खाल्ल्या, त्याला शिक्षण दिलं कशाला? लोकांच्या घरावर दरोडे घालायला. हे बघ मंदा, काहीतरी गैरसमज झाला असणार आहे. अगं रोहन कशाला चोरी करेल? चोरी करायला तू? मोहन काय बोलतोयस तू? तुला कळतंय का? हो ताई, मी चोरीच करायला आलो होतो या घरात. दादा, घरातली तिजोरी लॉक केलेली आहे ना? ओ शिट, चावी तर वहिनीकडे आहे. आता माझ्या लक्षात आलं, म्हणून माझ्या सुशकडून अधिकार काढून घेतले का? दादा, वहिनीला विचार. वहिनी चावी वगैरे नाही ना देऊन टाकलीस याला? नाही, भाऊ आहे तुझा, दिली असशील. अंशुमन, हे मूर्खासारखं बोलणं आधी बंद कर. अरे पण दादा, तो स्वतः म्हणतोय ना तो चोरी करायला आलाय. पण शांतपणे बोलतायत नाही त्याशी. रोहन आहे तो, तुझ्या बहिणीचा नवरा. तो का घरात आला, अशा परिस्थितीत का आला, ही काही समजून घेण्याची पद्धत असते की नाही? काय समजून घ्यायचंय दादा? अरे आपला माणूस आहे तो. हे असं का बोलतोय, याची काळजी नाही वाटत तुला? दादा हे बघ, मला आपल्या घराची काळजी वाटतेय आणि माझी काळजी लेजिट आहे दादा. मी तर म्हणतो आपण एकदा चेक करूया, घरातले दागिने, कॅश सगळं व्यवस्थित आहे की नाही. पाहिजे तर ह्याची पण झडती घेऊ का? माय गॉड अंशुमन, शट अप. ओके, तू काय डिल्युजनल आहेस का? काय बडबडतोय? एक मिनिट, तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय. अरे मी दागिने वगैरे चोरायला आलो नव्हतो. व्हॉट? तर माझ्या बायकोला चोरायला आलो.